तो विद्यार्थी मित्रों, आज हम इस वीडियो में संतवाणी वर्ग 10वां का जे का रंजले गांजले इसका स्वाध्याय समझने वाले हैं। पहला प्रश्न है, योग्य पर्याय निवडा। साधू म्हणजे अशी व्यक्ती जी, इसके अंदर उत्तर आएगा ई, दुखी कष्टी लोकांना आपले समजते। दूसरा प्रश्न है उसमें, परमेश्वराचे अस्तित्व बघावे। तो इसके अंदर आंसर आएगा आ का, रांजल्या गांजल्यांना आपलेसे करणाऱ्या मध्ये। प्रश्न दुसरा, संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेली साधूची लक्षणे। तो पहले बॉक्स में आएगा रंजल्या गांजल्यांना आपले म्हणतात। दूसरे बॉक्स में अपंगांना हृदयाशी धरून माया करतात। तीसरे बॉक्स में लिखेंगे आप, दास दासींवर पुत्राप्रमाणे प्रेम करतात। चौथे बॉक्स में लिखेंगे, मऊ लोण्यासारखे साधूंचे मन असते। तो इस तरह जो है आप लिख लीजिए। प्रश्न तीसरा, उत्तर लिहा। साधू ज्यांना हृदयी धरतात ते निराधार, साधू ज्यांच्यावर पुत्राप्रमाणे प्रेम करतात त्या व्यक्ती, दास दासी, नवनीतप्रमाणे मऊ असणारे सज्जन, संत तुकाराम महाराज यांच्यामध्ये भगवंत त्यांच्यामध्ये वास असतो ती व्यक्ती। यानंतर सोमवारचा प्रश्न आहे, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त। आता या अभंगाच्या 2 ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे। तर आपण अशा प्रकारे उत्तर लिहू शकतो। इस तरह आप उत्तर यहाँ से देखकर लिख लीजिए। उसके बाद दूसरा है, साधू कोणाकोणाला कशी कशी मदत करतात ते कवितेच्या आधारे स्पष्ट करा, किंवा परोपकार करणे हा साधूचा स्वभाव आहे हे विधान कवितेच्या आधारे स्पष्ट करा। तो इसका उत्तर आप नीचे दिए गए तरीके से लिख सकते हैं। उसके बाद है, त्यानंतर कोणत्याही व्यक्तीतील स्वादित्व ओळखण्यासाठी पुढील पैकी कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटतो ते स्पष्ट करा। तो इस तरह जो है आप इसका उत्तर लिख लीजिए आपके नोटबुक में। तो इस तरह जो है हमने संतवाणी का जे का रंजले गांजले इसका स्वाध्याय समझे। तो इस तरह जो है मिलते हैं अगले वीडियो में।